हाय नमस्कार, मी अमोल. आणि बघा, सगळ्यांना माहिती आहे की रोहित शर्माने कॅप्टन्सी सोडली आहे. पण गंभीरचा हा दबाव होता, BCCIने दिलेला दबाव होता की त्याचा स्वतःचा निर्णय होता. पण त्यावरती फॅन्स नाराज आहेत आणि हे जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे. आणि लोकांना विचारूया की रोहित शर्माची कॅप्टन्सी त्यांना 2027पर्यंत पाहायची होती की नव्हती. तुला रोहित शर्माचं नाव ऐकल्यानंतर, म्हणजे तो कॅप्टन नाही राहणार आहे, हे ऐकून तुला काय वाटतं? वाटतंय चांगलं पण वाटतं, वाईट पण वाटतं, कारण आता नवीन कॅप्टन पण बनतील. रोहित शर्मा आता इंडियाचा कॅप्टन नाही राहणार, ही न्यूज ऐकल्यानंतर तुला काय वाटतं? ते काय सांगू, मतलब नाही तो तो होता तो बरा होता. हा ना, तेव्हा इच्छा होती मॅच बघायची, आता इच्छा नाही होती. मी खरं सांगू तर मी विराट कोहलीचा फॅन आहे. पण तो रोहित शर्मा जो होता तो बसलाय, दिलात बसलाय. मुंबईचा राजा आहे तो. हो, मुंबईचा राजा आहे. आणि काय सांगू आता, तो दिलात आहे, काय बोलू. दिलाचा पण तो राजा आहे. हो, असं नाही पाहिजे होतं. शुभमन गिल चालेल, ठीक आहे, इंडियनच यंगस्टर आहे, बट जो एक्सपिरियन्स असतो तो एक्सपिरियन्सच करू शकतो टीम कॅप्टन. त्याचा मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन आहे तो करंट सिच्युएशनमध्ये, म्हणून मे बी इंडिया टीमला तो अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तुला दुःख झालं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं? दुःख झालं, रोहित शर्मा फॅन.